पंचमहाभूतांनी बनलेली आहे. आपणही त्या सृष्टीचा भाग आहोत, त्यामुळे आपलं शरीरही पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आता कसं ते आपण आपल्या बोटांच्या वरून पाहूया. पहिलं जे तत्व आहे की ह्याच्याशिवाय आपण जगू शकणार नाही ते तेज म्हणजे अग्नी. आपल्या शरीरामध्ये असलेलं तेज हे अंगठ्यामुळे आपल्याला दिसू शकतं, त्याला आपण थंबरूट असंही म्हणतो. पहिलं जे बोट आहे हे आहे तर्जनी. त्याच्यामध्ये आपल्याला वायुतत्व दिसतं. संपूर्ण शरीरामध्ये वायूचं संचलन करणारं असं हे बोट. त्याच्यानंतरचं जे बोट आहे ही मध्यमा आहे. ते अवकाश किंवा आकाश तत्व दाखवतं. शरीरामध्ये असलेल्या विविध पोकळ्या आपल्याला ह्या बोटांनी दिसून येतात. त्याच्यानंतरचं जे तत्व आहे हे रिंग फिंगर किंवा अनामिका. शरीरामध्ये असलेलं पृथ्वी तत्व आहे हे या अनामिकेमध्ये आपल्याला दर्शवता येतं. आणि शेवटचं जे तत्व आहे करंगळी ते जलतत्व दाखवतं. जशी सर्व सृष्टी ही 70% पाणी आहे सर्व सृष्टीमध्ये, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्येही 70% पाणी आहे. तर हे तत्व आपल्याला करंगळीमध्ये दिसतं. मात्र याचा उपयोग कसा करायचा आपल्याला, तर आपल्या शरीरामध्ये काहीही रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर ह्या 4 तत्वांच्यामध्ये असमतोल निर्माण होतो. हा समतोल साधण्यासाठी या तत्वाची अगळं ज्या वेळेला आपण अग्नितत्वाशी जोडतो त्यावेळेला शरीरामध्ये कमी झालेलं हे तत्व वाढतं आणि होमोस्टॅटिस म्हणजे त्याचा समतोल साधला जातो. आकाश तत्व लावलं तर आकाश तत्व कमी झालेलं असेल तर ते शरीरातलं वाढतं किंवा त्याचा समतोल साधला जातो. अशा प्रकारे त्या 4 तत्वांची अग्र अंगठ्याशी आपण जर अग्राशी लावली तर आपल्या शरीरामध्ये असलेले कमी झालेली तत्व जी आहेत त्यांचा समतोल साधला होतो. मग ही तत्व वाढली असतील तर काय करायचं, तर ही तत्व वाढली असतील तर हे बोट मुडपून अंगठ्याच्या मुळाशी इथे लावायचं नाही, कारण तिथे थायरॉइड वगैरे ग्रंथी येतात. अंगठ्याच्या मुळाशी ठेवायचं आहे आणि या मधल्या पेरावर आपल्याला अंगठा ठेवायचा आहे. म्हणजे शरीरात वाढलेला वायू हा आपण कमी करू शकतो. शरीरामध्ये वाढलेली पोकळी असेल तर ती आपण कमी करू शकतो. अशा प्रकारे या मधल्या पेरावर आपण ज्या वेळेला अंगठ्याचा लाभ घेतो त्यावेळेला शरीरात अनावश्यक वाढलेलं तत्व आपण कमी करू शकतो.